पुढची बातमी बघूयात। मंत्री जर सभागृहात येत नसतील तर त्यांच्यावरती बिबटे सोडा असं सुधीर मुनगंटीवार म्हणाले। मंत्र्यांच्या सभागृहातील गैरहजेरीवरनं भाजपचे आमदार सुधीर मुनगंटीवार आक्रमक झाले। मुनगंटीवारांनी सरकारची खरडपट्टी देखील काढली। आहे इथंच आहे। अहो माझा साईजही मोठा आहे, दिसलं पाहिजे ना, एवढा काय मी बारीक आहे का? पण मंत्री महोदय आहे का? काय मंत्री महोदय आणण्याची जबाबदारी आमची नाही आहे, तुमची आहे। मंत्री महोदय आणण्याची जबाबदारी आम्ही आपले उपस्थित आहोत। आता सभागृहात आमदार उपस्थित असताना मंत्री आगा नाही तर बिबट सोडा त्याच्यावर। तर घरकुलासाठी 96 कोटी नसतील तर अधिकाऱ्यांनी कोरड्या विहिरीमध्ये जीव द्यावा असं देखील सुधीर मुनगंटीवार म्हणाले। चंद्रपूर जिल्ह्यातल्या घरकुलांच्या निधीवरनं आमदार सुधीर मुनगंटीवार आक्रमक झाले। यावर पुरवणी मागणी 300 कोटी मंजूर झालेत, तत्काळ पैसे दिले जातील असं आश्वासन अतुल सावेंनी दिलं। जिल्ह्यामध्ये साधारणतः या क्षणी 96,36,42,400 रुपयाचा निधी हा आवश्यक आहे। भारत माता माझी आई डोकं ठेवायला जागा नाही म्हणून तुटक्या फुटक्या माडाच्या घरात असणाऱ्या लोकांसाठी 96 कोटी नाही, पण मुंबईमध्ये असणाऱ्यांसाठी 11 लक्ष कोटी राज्य सरकारकडे आहे। ज्यांनी या समाजाला एकत्रित करण्याचा आधार जे आहे त्यांच्यासाठी 96 कोटी नसेल तर कोरड्या विहिरीत अशा अधिकाऱ्यांनी जीव दिला पाहिजे। पुरवणी मागणीमध्ये या योजनेसाठी 300 कोटी रुपये मंजूर झालेले आणि नक्कीच चंद्रपूरचा जो आपण म्हणजे आपल्या हिशोबाने 96 कोटी, माझ्या हिशोबाने 88 कोटी 21 कोटी, हा सगळा 100% निधी ताबडतोब दिला जाईल। चंद्रपूर जिल्ह्यामध्ये हे घरकुल जे मंजूर केले तेही बदलण्याचा प्रयत्न सुरू झाला। त्यांना सांगितले जात आता की यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत योजनेमध्ये आता तुमचं घरकुल राहणार नाही, आम्ही दुसऱ्या योजनेमध्ये करू का? हे काय मंत्र्यांची खाता आहे दर 2 महिन्यांनी बदलवायला? पण ग्रामविकासच्या माध्यमातून पंतप्रधान आवास योजना जी आहे, नवीन जे काय घरकुला द्यायची आहेत ते त्या योजनेच्या माध्यमातून देत आहोत। बंटी बांगडे जागेवर बसा। जुने जे आहे त्याचे 100% आज 300 कोटी रुपये निधी आलेला आहे। तर हैदराबाद गॅझेटियरच्या GR नुसार 3 महिन्यांमध्ये केवळ 98 प्रमाणपत्र मिळालेली आहेत। मराठा समाजाला 3.5 महिन्यात केवळ 98 कुणबी OBC प्रमाणपत्र मिळाल्याची माहिती समोर आली आहे। या प्रमाणपत्रासाठी केवळ 594 जणांचे अर्ज आले आणि त्यातल्या 98 जणांचे अर्ज मंजूर झालेत। सर्वाधिक 445 अर्ज एकट्या परभणी जिल्ह्यातले आहेत। हैदराबाद गॅझेटरच्या माध्यमातून आमचा जो ठराव आहे आज त्याच्यावर चर्चा पण आहे। हैदराबाद गॅझेटरमध्ये त्यांना मराठा वर्सेस OBC, धनगर बंजारा वर्सेस आदिवासी ही महाराष्ट्रामध्ये लढाई करून घ्यायची होती आणि त्याच्यामध्ये या सरकारला यश आलं। अनेकांनी OBC प्रमाणपत्र मिळवलेलं आहे, ते तुम्हाला जिल्हा परिषदेच्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकानंतर, महानगरपालिकेच्या निवडणुकानंतर दिसून येईल। म्हणजे ओरिजिनल OBCचा वाटा कोणी हिरावला हे आता आज काही सांगायची गरज नाही, निवडणुकानंतर आपण बोलूया, त्याची माहिती घेईल मी आणि नंतर मी बोलणार आहे।